तुम्ही कधी कारल्याची चटणी बनवली आहे? नसेल बनवली तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. कारल्याची भाजी आपण कायमच बनवतो. वेगवेगळ्या पद्धतीने कारल्याची भाजी बनवली जाते. पण कारल्याची चटणी ही सुद्धा अप्रतिम लागते आणि कसं आहे की ही चटणी जी आहे ती 1 महिनाभर व्यवस्थित टिकते. काय करायचं, कारली जी आहेत मी इथे पावशेर घेतलेली आहे. स्वच्छ धुवून पुसून मग ह्याच्या अशा गोलाकार चकत्या करून घेते आहे मी. आणि मग गोलाकार चकत्या करून झाल्यानंतर ह्याच्यातल्या जे निब्बर जून बिया आहेत ना त्या काढून टाकायच्या. कारण की त्या बियाने कचकचीतपणा येऊ शकतो, कचकच लागू शकते चटणीमध्ये. त्यामुळे ह्या बिया सगळ्या काढून टाकायच्या. हे बघा अशा पद्धतीने सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहेत. आता एका कढईमध्ये साधारण 2 मोठ्या वाट्या तेल घ्यायचं. कारण की आपल्याला हे कारलं जे आहे ते व्यवस्थित खरपूस असं तळून घ्यायचं आहे. तर आता हे 2 वाट्या तेल गरम झालं की मग ह्याच्यामध्ये सगळी कारली जी आहेत ती घालून घ्यायची आणि व्यवस्थित लो टू मिडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायची. व्यवस्थित तळून घ्यायची, कॉन्स्टंट हलवत राहायचं म्हणजे सगळी कारली जी आहेत ती व्यवस्थित तळली जातील. आपल्याला ही कारली एकदम खरपूस अशी तळायची आहेत, म्हणजे ती कडक झाली पाहिजेत. ह्याच्यामध्ये जरासा सुद्धा ओलावा राहता कामा नये. हे बघा जवळजवळ 5 मिनटं तरी आपल्याला ही कारली आहेत ही तळून घ्यावे लागतील. आणि साधारण लो टू मिडियम फ्लेमवरतीच ही कारली आपल्याला अशी तळून घ्यायची आहेत. अक्षरशः म्हणजे अशी काळपट होतात जेव्हा ती छान अशी खरपूस तळली जातात ना, त्यावेळेला थोडी काळपट होतात. पण ती काळपट झालेली चांगली, कारण की ह्याच्यातलं पूर्णपणे पाणी निघून जातं आणि ते टिकतात खूप जास्त दिवस ही चटणी टिकते. त्यामुळे हे बघा अशा पद्धतीने थोडीशी काळपट होतात. मग ही सगळी कारली जी आहेत तळलेली ती आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. छान अशी खरपूस तळून घ्यायची, जेणेकरून आपली खूप दिवस ही चटणी टिकेल. आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. म्हणजे साधारण पावशेर कारल्याला मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे पण छान तळून घ्यायचे. आता हे पटकन तळले जातील, फार वेळ लागणार नाही, कारण की कारल्यामुळे तेल ऑलरेडीच गरम झालेलं आहे. त्यामुळे हे पटकन तळले जातील, याला वेळ लागणार नाही. छान खरपूस असे शेंगदाणेही छान तळून घ्यायचे. मग हे शेंगदाणे जे आहेत हे पण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे ज्याच्यामध्ये आपण कारली काढलेली आहेत. शेंगदाण्यांनी एक छान खरपूसपणा येतो आणि एक वेगळीच छान अशी चव येते. हे बघा हे छान व्यवस्थित आता आपले तळले गेलेले आहेत. आता हेही आपण या प्लेटमध्ये काढून घेऊयात. चटणी बनवायला अतिशय सोपी आहे. चवीला तुम्ही म्हणाल तर हे बिलकुलही कडवट लागत नाही. कोणीही सहज खाऊ शकतं आणि जेवताना आपल्याला ही चटणी असेल तर पौष्टिकही झालं. त्यामुळे तुम्ही वरण भाताबरोबर किंवा पोळीबरोबर ही चटणी खाऊ शकता. खूप छान होते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता हे सगळे दाणे काढून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्तासुद्धा छान खरपूस असा कडक होईपर्यंत तळून घ्यायचा. कढीपत्ता अगदी 2 मिनटामध्ये तळला जातो, फार वेळ लागत नाही. त्यामुळे मी गॅस बारीक करून व्यवस्थित असा कढीपत्ता हे बघा असा छान असा तळून घेतला, जो की एकदम कुरकुरीत झाला पाहिजे. आता हे कढीपत्तासुद्धा याच सेम प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. कढीपत्ता तळून झाला की मग ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची. तीसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायची. कोथिंबीरीचा छान असा सुवास येतो, म्हणजे कोथिंबीरच्या वड्यांना कसा वास येतो असा छान असा मस्त वास येतो त्या चटणीला. तर कोथिंबीरसुद्धा अशी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. कोथिंबीर कुरकुरीत झाली की तीसुद्धा काढून आपल्या ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये ठेवायची. याला तळणीसाठीच जरा वेळ लागतो, बाकी गोष्टींसाठी याला वेळ लागत नाही. कारण की तळून झालं ते आपल्याला ती वाटून घ्यायची आहे, त्यामुळे काही वेळ लागत नाही. फक्त तळायला जो काही वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो या चटणीसाठी. पण एकदा बनवली की ही चटणी 1 महिनाभर छान टिकते आणि पौष्टिकही आहे. तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना घरामध्ये देऊ शकता. आता हे झाल्यानंतर मी इथे 2 मिरच्या घातलेल्या आहेत. या तिखट मिरच्या आहेत त्यामुळे मी फक्त 2च घातल्यात. नंतर चटणी एकदम झणझणीत तिखट होईल, त्यामुळे 2 मिरच्या मी इथे छान तळून घेणार आहे. जास्त उडत असेल तर ह्याच्यावरती झारा ठेवून द्यायचा, म्हणजे ह्याचं काय होतं त्याचं जे उडता आहेत ना त्या झाऱ्यावरती येतं तेल, बाहेर पडत नाही. त्यामुळे असं झारा ठेवून द्यायचा ते मिरच्यांवरती. आणि तुम्हाला मिरच्या नको असतील तर तुम्ही नंतर तिखटही घालू शकता, मिरच्या स्किप करू शकता तुम्ही. हे बघा या मिरच्या छान मी कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत. तळून झाल्यानंतर हाताने सहज तुटतील इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला हे खरपूस तळायचं आहे. बघा दाणेसुद्धा किती व्यवस्थित छान तळले गेलेले आहेत. मग आता काय करायचं, थोडंसं सारण मिक्सरमध्ये घालून
मग 10-12 लसणाच्या पाकळ्या घालून वरचं सगळं सारण पुन्हा मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये घालून झाल्यानंतर सगळं ह्याच्यावरती लिंबू पिळून घ्यायचं. म्हणजे जे काही आपल्याला मसाले घालायचे आहेत ना ते शेवटी वरती घालून घ्यायचे. आधी हे सगळंच्या सगळं मिक्सरमध्ये घालून घ्यायचं. एकदा मिक्सरमधून बारीक करून झालं की चटणी तयारच होणार आहे. तर आता मी इथे अर्धा लिंबू पिळून घेते आहे. आता तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जर का तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता मिरची स्किप करून. आता अर्धा लिंबू पिळून झाल्यानंतर इथे अर्धा चमचा मी आमचूर पावडर घालणार आहे. आमचूर पावडर घालून झाल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालणार आहे. बाकी ह्याच्यामध्ये काहीही घालायचं नाही आहे. मग तळून झालेल्या पदार्थानंतर आपल्याला फक्त लसूण, आमचूर पावडर, मीठ आणि लिंबू पिळायचं आहे. बाकी काही करायचं नाही आहे. हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखटही घालू शकता. मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. आपली चटणी तयार होते. एकदा तुम्हीही नक्की तयार करून बघा ही चटणी. खूप अप्रतिम अशी चटणी तयार होते. मिक्सरमधून बारीक करताना याच्यामध्ये थोडंसंसुद्धा पाणी घालायचं नाही. पाणी घातलं तर चटणी खराब होऊ शकते. त्यामुळे बिलकुलही पाणी घालायचं नाही. अशी जाडसर अशी व्यवस्थित वाटून घ्यायची. हे बघा मी कशी वाटली आहे. अशा पद्धतीने छान जाडसर वाटून घ्यायची. खूप अप्रतिम लागते. एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि तुम्हाला जर का अशाच रेसिपी हव्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.